मागच्या 2 लेक्चरला आपण काय पाहिलेलं आहे? मुंबई दारूबंदी कायद्यामध्ये 11 प्रकरणं आहेत, 149 कलमं आहेत, 51 डेफिनेशन आहेत. आणि 51 डेफिनेशन नंतर आपण काय सुरुवातीची 2 कलमं पाहिलं होतं? 2 नाही, आपण एकच कलम पाहिलं होतं. व्याप्ती, प्रारंभ, चांदा जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या तारखा आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण कलम नंबर 2 व्याख्या पाहायच्या आहेत. ठीक आहे, तोंड पाठ करायचे 51च्या 51. सुट्टी नॉट. 1 नंबरमध्ये सांगितलेले डेफिनेशन 1 प्राधिकारपत्राची डेफिनेशन सांगितलेली आहे. प्राधिकारपत्र म्हणजे काय? कलम 45 अन्वये धार्मिक विधीसाठी दारूचा उपयोग करण्यासाठी दिलेले प्राधिकारपत्र. आपण एक सॅक्रॅमेंटल वाईनचं एक बघितलं होतं. एम आय राईट? सॅक्रॅमेंटल वाईन म्हणजे काय? धार्मिक विधीसाठी वापरली जाणारी वाईन. SW लायसन्स पाहिले होते आपण. सॅक्रॅमेंटल वाईन कोणाकोणा लक्षात आहे? SW1, SW2, SW3 वाहतूक. तर तिथं दिलेलं जे प्राधिकारपत्र अधिकारपत्र जे आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे ते त्याची डेफिनेशन कशामध्ये सांगितलेलं आहे? 1 नंबरमध्ये सांगितलेलं आहे. सॅक्रॅमेंटल वाईनच्या संदर्भात पहिल्यांदा काय? धार्मिक विधी करायचा 1 नंबर. 2 नंबरमध्ये काय? बाटलीत भरणे. आता बॉटलिंगचे वेगवेगळे लायसन्स आहेत. ज्यावेळी बिअरची निर्मिती करता, रेक्टिफाईडची निर्मिती करता त्यावेळी बॉटलिंगचे लायसन्स कुठले कुठले आहेत ना आपण ते त्या अधिनियमामध्ये पाहू. परंतु 2 नंबरची डेफिनेशन काय दिले? बाटलीत भरणे ही डेफिनेशन दिलेली आहे. आता बाटलीत भरणे याचा अर्थ काय होते? पिंपातून कोणताही पदार्थ पिंपातून किंवा इतर भांड्यातून काढून तो बाटली, बरणी, कुपी, घट किंवा तत्सम पात्रे याच्यामध्ये भरणे. पिंप, टीप, असं बरंचसं काय काय असतं. ग्रामीण भागामध्ये बरंचसं होतं ना, पिंपात पाणी भरलं, टिपात. तर ह्या टिपातनं काढायचं आणि बाटलीत भरायचं. तर हे आपण प्रोडक्शन करताना डायरेक्ट बाटलीमध्ये आपण करणार आहे का? बाटलीतच दारू तयार करायला ठेवली आणि ती आपण तशी विकली नाही. तयार करत असताना ती डिस्टिलरीमध्ये असे मोठ्या मोठ्या ठिकाणी जास्त बल्क क्वांटिटीमध्ये तयार होणार आणि ती तुम्हाला विकताना छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये विकावी लागेल. त्यासाठी ती बाटलीत भरावी लागेल. काही हौशी माणसं असतील की त्यांना माहीत असेल की बाटलीचं माप किती असते. क्वार्टरचं माप 180 ml. खंबा किती असते? 750 ml. तिची कॅपॅसिटी नाही, तो 90 गुल होते. म्हणजे काय? 90 ml असतं. तर जे कोण अति हौशी वगैरे मेंबर आहेत त्यांनी असला नाद करायचा नाही. गव्हर्नमेंटला काय महसूलची कमी होत्या ती बघून घेईल गव्हर्नमेंट. विद्यार्थ्यांच्याकडून महसूल घेण्याचा गव्हर्नमेंटचा कोणताही हेतू नाही. त्यामुळे शासनास तुम्ही काय हातभार लावू नका. अभ्यास करून तुम्ही डिपार्टमेंटला या आणि मग तुम्ही महसूल वाढीसाठी प्रयत्न करा. ओके. तर विषय कोणता होता? बाटलीत भरणे या संदर्भात होता. बाटलीत भरणे या शब्दप्रयोगामध्ये पुन्हा बाटलीत भरणे याचा समावेश होतो. आता बाटलीत भरणे काही हौशी मेंबर बरीचशी कारणं असतात. माझं हे झालं, ते झालं, प्रिलियम नापास झालो, मेन्स गेला रिझल्ट आणि ती नाहीच म्हटली, ती काही लक्षच नाही, असं काय काय असतं ना बरंचसं काय काय. मग त्यातनं काय त्या प्रवाहामध्ये कोणी वाहत गेले आणि त्या प्रवाहातनं वाहत या प्रवाहात घुसले शासनाचा महसूल वाढवण्याच्या आणि सगळी रूम भरलेले बाटलींनी भरलेले. मग नंतर काय भंगारवाले आले की काय देतात साहेब, मग किती 1 रुपये 2 रुपये घेऊन प्रत्येक बाटली पाठीमागं सगळं देऊन टाकायचं. ठीक आहे. मग त्या बाटल्या काय करतात? त्या बाटल्या सगळ्या काय असणार रियूज केल्या जातात. म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते योग्य पद्धतीनं, त्याच्या परमिशन घेऊन ते बाटलीत भरल्या जाते. म्हणजे बाटलीत भरणे यामध्ये पुन्हा बाटलीत भरणे असा पण समावेश होतो. तर हे 2 नंबर म्हणजे काय? बाटलीत भरण्याचं काम 2 नंबरचं आहे असं लक्षात तुम्ही ठेवा. ठीक आहे. 1 नंबरला काय? देवाचा विधी, धार्मिक विधी. 2 नंबरला काय? 2 नंबर करायचं नाही, बाटलीत मी काय भरणार नाही. ठीक आहे, 2 नंबरची डेफिनेशन. 3 नंबर वगळण्यात आले. आता 4 नंबर जिल्हाधिकारी. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं असेल की आपल्या लायसन्सला परमिशन कोण देतं? जिल्हाधिकारी देते मॅक्झिमम लायसन्सला. कारण आपली प्रक्रियाच तशी आहे, महसूल मार्फत राज्य उत्पादन शुल्क. तर जिल्हाधिकारी
हे 4 नंबरमध्ये जिल्हाधिकारी यांची डेफिनेशन काय सांगितले, राज्य शासनानं या अधिनियमान्वये कर्तव्य कामं पार पाडण्यासाठी ठेवलेला किंवा नेमलेला अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी, हे 4 नंबरमध्ये डेफिनेशन सांगितलेली आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माहीत आहेत का? प्रत्येकाने जर असं रिव्ह्यू करा, हां माझं हे गाव आहे, इथले जिल्हाधिकारी हे आहेत, मी आत्ता या ठिकाणी राहतो, हे जिल्हाधिकारी कुठले आहेत माहीत असणे गरजेचं आहे. कारण तुम्ही ॲज अ स्टुडंट ॲज अ MPSC ॲस्पिरंट्स तुम्हाला या बारीक सारीक गोष्टी माहीत असणे गरजेचं आहे. परीक्षेला विचारणार असा प्रश्न नव्हे, परंतु आपण किती क्युरियस आहोत अशा गोष्टीवरून कळून जातं. स्वतः तुम्ही विचार करून पहा. ठीक आहे. आणि अतिशय महत्त्व, आता ही 4 नंबर्स लक्षात कसं ठेवा. किती ऑप्शन असतात तुम्हाला? 1 2 3 4 ऑप्शन आहेत. चौथा ऑप्शन निवडायचा. चौथा ऑप्शन काय आहे? IAS जिल्हाधिकारी. झालं, संपलं, लक्षात राहील तुमचं. 4 नंबर काय आहे? जिल्हाधिकारी. ठीक आहे. आता 5 नंबर 5 नंबर म्हणजे लक्षात ठेवायचं आहे राज्य उत्पादन शुल्कचे HOD, हेड ऑफ डिपार्टमेंट. थोडक्यात HOD मी असं कायद्यामध्ये उल्लेख नाही, परंतु ते आपल्या सगळ्यांचे वरिष्ठ, राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी, माननीय आयुक्त. आता आपले आयुक्त साहेब कोण आहेत तुम्हाला काय कल्पना? राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय कांतीलाल उमाप साहेब, भारतीय प्रशासन सेवा, हे आता आयुक्त आहेत. तर त्यांची डेफिनेशन काय दिली आहे? मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम 3 डेफिनेशन दिलेली आहे की राज्य शासनाने नेमलेले आयुक्त म्हणून अधिकारी, हे नियम आपण बघायचे. कलम 3 त्यांची कर्तव्य, कार्य, नेमणूक ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत कलम 3. परंतु डेफिनेशन किती नंबरचे आहे? 5 नंबरचे आहे, आदरणीय आयुक्त यांच्या संदर्भात. त्यानंतर 6 दिलेले समितीची डेफिनेशन दिलेली आहे. समिती म्हणजे काय? कलम 7 राज्य शासनाने नेमलेली समिती म्हणजे समिती, हे 6 दिलेले आहे. आता कलम 7 काय सांगितले आपण डिटेल बघायचं, तरी पण थोडक्यात सांगतो. आता एक लक्षात घ्या, मळी नियंत्रण कायदा लेक्चर पाहिला असेल तर तुम्हाला कळेल. त्यामध्ये एक मळी कंट्रोल बोर्ड आहे, मळी मंडळ जे आहे. मळी मंडळामध्ये किती सदस्य असतात? मळी मंडळामध्ये असतात 6 सदस्य. हे काय करतात? मळीच्या संदर्भात राज्य शासनाला धोरण करण्यासाठी सल्ला द्यायचं काम करतात. ठीक आहे, मळी नियंत्रण कायद्यामध्ये सांगितले. आता इथं हा एक पदार्थ आहे, याच्यामध्ये अल्कोहोल नाही, याच्यामध्ये थोडंसं अल्कोहोल आहे, याच्यामध्ये अजून जरा अल्कोहोल आहे, याच्यात अजून जरा अल्कोहोल आहे. मग कुठल्या पदार्थाला अल्कोहोल असलेला पदार्थ म्हणून कन्सिडर करायचं? मद्यकयुक्त पदार्थ आहे हे आपलं पण ठरवणार का? नाही. तर राज्य शासन काय करतं? या समितीचा सल्ला घेतं. याच्यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती असतात आणि ते एखाद्या पदार्थाला मद्य म्हणून कन्सिडर करायचं का नाही याचा सल्ला देतात. त्यावरील उत्पादन शुल्क किती घ्यायचं काय, या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम 7 समितीची तरतूद आहे. आपण डिटेल पाहायचंच आहे, परंतु हिची डेफिनेशन किती? 6, तरतूद मात्र कलम 7 आहे. आता 7, आता व्याख्या 7. दारूचा गुत्ता, कोणतीही जागा ज्या ठिकाणी दारू पिण्याची सोय केल्याबद्दल मोबदला घेतला असेल त्याला काय म्हटलेलं आहे? दारूचा गुत्ता. दारू म्हणजे ठिकाण, बार पण चांगला स्टँडर्ड दारूचा गुत्ता म्हणजे बार. ओके, आता लक्षात कसं ठेवायचं आहे? 7 वाजले बघा, कुठं असेल 7 वाजले म्हणजे तो असणार गुत्त्यावर असणार आहे. दॅट्स ऑल. गुत्त्याची डेफिनेशन किती आहे? 7 दिलेली आहे. ओके, नेक्स्ट. आता 8, देशी दारू. भारतात उत्पादन केलेल्या किंवा तयार केलेल्या सर्व प्रकारच्या दारूचा समावेश होतो. लक्षात ठेवा, देशी दारूमध्ये. मग आता म्हणा तुम्ही विदेशी दारू म्हणजे काय? ठीक आहे, विदेशी दारू परदेशात आणलेली ती गोष्ट वेगळी. आता इथं अजून एक प्रकार असतो, IMFL, इंडियन
मेड फॉरेन लिकर, भारतीय बनावटीचं विदेशी मद्य. जोपर्यंत एखाद्या दारूला आपण भारतीय बनावटीचे विदेशी मद्य म्हणून दर्जा देत नाही तोपर्यंत बाकीचे दारू काय असतात, देशी दारू असतात. ओके. आपण इथे विस्की वाईन वगैरे बघतो ना, ते सगळ्या IMFL आहेत. आणि इम्पोर्ट केलेलं ते इम्पोर्टेड वाईन फार वेगळ्या, डायरेक्ट परदेशातून आलेल्या. इथं लक्षात घ्या, देशी दारूची डेफिनेशन 8. 7 वाजता जातोय कुठं, गुत्त्यावरती. आणि 8 वाजले की तो कुठं आहे, गेला देशी दारूड कंट्री लिकर. झालं 7 आणि 8 तुमच्या कायमचं लक्षात राहील असं मला वाटतं. ठीक आहे. 9, लागवड करणे म्हणजे बी लावून रोपटे वाढवणे. रोपट्याची वाढ होत असताना त्याची जोपासना करणे, रक्षण करणे. आता तुम्ही म्हणाल की लागवड करणे म्हणजे काय अवघड आहे का? आम्ही ऊसाची लागवड केली आहे, कापसाची लागवड केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची आम्ही शेती करतो, शेतकऱ्याची मुलं होतो, मग आम्ही लागवड करायची नाही का? कारण पुढे लागवड करण्याला शिक्षा आहे. अरे लागवड करा, परंतु ज्याच्यामध्ये मद्यार्क किंवा गुंगी आणणारे पदार्थ आहेत, अंमली पदार्थ आहेत, म्हणजे असल्या पदार्थाची तुम्ही लागवड करू नका. अशा पदार्थांची लागवड केली तर तुम्हाला रट्ट पण पडतील, शिक्षा पण होईल, अटक होईल आणि भरपूर मार मिळेल. ठीक आहे. असं नसतं मार वगैरे, हे चेष्टेचा विषय झाला नाही, कायद्यानुसार तुम्हाला शिक्षा होईल. तर लागवड करायची आहे, परंतु जे प्रतिबंधित केलेले पदार्थ जे आहेत, प्रतिबंधित वनस्पती ज्या आहेत त्याची लागवड करायची नाही. हे सगळे नो 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 असं लक्षात ठेवा. लागवड करायची, नो 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 असं 9 नंबर लक्षात ठेवा. 7 वाजता गुत्त्यावर, 8 वाजता देशी दारूवर आणि 9 नो 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 लागवड. ठीक आहे. आता आपण विप्रकृत 10 नंबरमध्ये डेफिनेशन बघायची. विप्रकृत म्हणजे काय? एक चॅप्टर होता ह्याच्यामध्ये 4B. विप्रकृत मद्यार्क ह्या मेन चॅप्टर आहे 11 चॅप्टरपैकी. 4B चॅप्टर आहे. विप्रकृत मद्यसार पदार्थांच्या बद्दल आहे ते. तर विप्रकृत म्हणजे काय ते आता आपण पाहू. विप्रकृत म्हणजे काय बघा, मानवी सेवनास अयोग्य ठरेल असे. हे आहे अल्कोहोल, प्यायला द्यायचं नाही, ते इंडस्ट्रीला द्यायचं आहे, शैक्षणिक कामासाठी द्यायचं आहे, प्रदर्शनासाठी द्यायचं आहे. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये काय असणार की काही गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत, जेणेकरून ते मानवी सेवनास अयोग्य ठरेल. मगच त्याला काय म्हटलेलं आहे, डिनेचर्ड, विप्रकृत मद्यार्क. मग डिनेचर्ड किंवा डिनेचर्ड स्पिरिट पण म्हटलेलं आहे. मग DS1 लायसन्स आहे, DS2 लायसन्स आहेत. विप्रकृत मद्यार्क बाळगणे, त्याची विक्री करणे, वाहतूक करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. आता डिनेचर्ड पदार्थ कोणकोणते आहेत, कोणकोणते मिक्स करायचं, त्यानंतर ते सगळे आपण डिनेचर्ड स्पिरिटमध्ये आपल्याला पाहिजे. आता फक्त लक्षात ठेवा, हा पदार्थ आहे 1 आणि त्याच्यामध्ये तुम्ही 0 मिक्स केलं, गोल काहीतरी पदार्थ, म्हणून तो झाला विप्रकृत झाला. सो दॅट्स ऑल फॉर द 10 नंबर डेफिनेशन, विप्रकृत मद्यार्क. ओकेच. त्यानंतर 10A. 10A मध्ये काय झालं, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ. 10 मध्ये हा आहे डिनेचर्ड स्पिरिट म्हणजे विप्रकृत मद्यार्क. तो घ्यायचा आणि परत तो दुसऱ्या याच्यामध्ये मिक्स करायचा. हा झाला काय, विप्रकृत मद्यसारयुक्त पदार्थ. मग ज्यामध्ये विप्रकृत स्पिरिट मिक्स केलेला असा पदार्थ तो तुमच्या 10A मध्ये दिला आहे. आता याच्याबद्दल पण आहे डेफिनेशन विचारलेलं ना, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थाचा प्रश्न विचारला. डेफिनेशनचा नंबर वगैरे विचारला नव्हता. या संदर्भात पुढे एक कायदा आहे. तो कायदा काय आहे ते आपल्याला बघायचा आहे, नंतर बघायचं आहे, पाहायचं आहे. तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड माय लँग्वेज. जसं गावठी बोलतो रे आपण, त्यामुळं खरं कंटेंट स्टँडर्ड असला बस झाला ना भाऊ. असं महाराष्ट्रात वेगवेगळ्या अशा बोलीभाषा आहेत ना, असं बऱ्याच ठिकाणी सोलापूरचे आहेत, आमचे कोल्हापूरचे आहेत, विदर्भातले आहेत. विदर्भातले काय एक शब्द म्हणत नाहीत, ढ का कोणता तरी शब्द आहे ना, तो म्हणत नाही. मी बऱ्याच ठिकाणी चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांनी बघतो. बरं इट्स ओके. अवांतर नो अवांतर. 7 मध्ये गुत्ता, 8 मध्ये देशी, नो 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 लागवड नाही, 1 मध्ये 0 टाकलं विप्रकृत, 10A मध्ये विप्रकृत टाकलेला पदार्थ. ओके. या डेफिनेशन झाल्या. 11 वगळलं. ठीक आहे.
त्यानंतर आणि कुठलं वगळलं होतं, 3 नंबर वगळला होता, 3-11 फिनिशच करून टाकला. त्यानंतर 12, ओ माय गुडनेस, व्हॉट्स दिस, पिणे. पिणे म्हणजे काय, दारू पिणे. काय बावा पितोयस काय? त्याला पिणे हे कशामध्ये दिलं आहे, 12मध्ये दिलेलं आहे. इकडची लँग्वेज झाली. तो बाबा पितोय, तर हे पिणे कशामध्ये दिलेलं आहे, 12मध्ये डेफिनेशन दिलेली आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, प्यायला किती जण होतीच. आता स्टँडर्ड लँग्वेज, प्यायला किती जण होते, तर आपण म्हणू प्यायला किती जण होतीत, तर होतीत किती जण, तर 12 जण होतीत, असं लक्षात ठेवायचे. डझनभर माणसं होती, त्यांनी बसून दारू पिली. तर पिण्याची डेफिनेशन दिलेली आहे, पिणे म्हणजे दारू पिणे किंवा कोणतेही मादक औषधद्रव्य सेवन करणे. 12 जणांनी ओढला गांजा. गांजा असं लई खतरनाक गोष्टी ऐकल्या तरी, गांजा ओढला ना की असं वेगळंच करते काहीतरी माणूस. एका फेजमध्ये असल्यानंतर एकाच फेजमध्ये राहतो. कोल्हापुरात ना भवानी मंडप आहे, असं एकदम उंच आहे ते, आणि एक माणूस गांजा ओढलेला होता आणि त्याला असं वाटायचं की आपल्या डोक्याला काहीतरी लागतंय, तर ते भवानी मंडपात वाकून चालत गेला होता, कारण ते डोक्याला लागेल म्हणून. अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, मजेचा पाठ झाला. आणि आपले लेक्चरचा कंटेंट आधी कम्प्लीट होऊन देत, नंतर मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत जाईन. ठीक आहे, ते गांजावरती जरासं PhD करणार आहे, नेमके अशी प्रत्यक्षात माणसं वगैरे आहेत, कारण तर गांजाला एक आध्यात्मिक पार्ट पण आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे मला नेमकं काय आहे ते बघायची मला क्युरियोसिटी आहे, ॲज अ स्टुडंट, ॲज अ टीचर. तर मी या गोष्टी आपण नंतर बोलू. तर ठीक आहे, तर पिण्यामध्ये काय सांगितले की दारू पिणे किंवा मादक औषधद्रव्य सेवन करणे, हे 12मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 13मध्ये सांगितलेले उत्पादन शुल्क योग्य पदार्थ, ज्यावरती उत्पादन शुल्क वसूल करता येईल असं. आता 13चं इथंच एक्सप्लेनेशन देत नाही मी, 13, 14, 15 आपण लागूनच पाहू. ठीक आहे, आता 14. 13मध्ये काय सांगितलं आहे, उत्पादन शुल्क योग्य पदार्थ. हा पदार्थ आहे माझ्याकडं, किंवा 7मधली जी समिती आहे, 6 नंबरची डेफिनेशन, परंतु कलम 7मध्ये त्या समितीने सांगितलं हा पदार्थ आहे, याच्यावरती तुम्ही उत्पादन शुल्क घेऊ शकताय. ठीक आहे, तर 14मध्ये काय सांगितलं ते विहित केलेले उत्पादन शुल्क शासन त्यावर ठरणार, 1 रुपये घ्यायचं, 2 रुपये घ्यायचं, 100 रुपये घ्यायचं, हे 14मध्ये सांगितलं आहे. 13मध्ये आहेत पदार्थ, 14मध्ये आहे उत्पादन शुल्क. आता 15मध्ये काय, उत्पादन शुल्क महसूल. उत्पादन शुल्क महसूल म्हणजे काय, या सगळ्यातून तुमचा गोळा झालेला जो महसूल आहे तो 15मध्ये सांगितलेला आहे. 13मध्ये पदार्थ आहे, 14मध्ये उत्पादन शुल्क किती असेल ते, आणि 15मध्ये काय सांगितलेलं आहे की हे गोळा झालेला उत्पादन शुल्क महसूल. 16 निर्यात करणे. 16 जर असेल लगेच 20 घ्यायचं. 16ला आहे निर्यात, 20ला आहे आयात. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, आयात निर्यात म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणता, आयात निर्यात म्हटलं की भारत देश आहे, भारत देशाच्या बाहेर गेले की निर्यात केलं, आणि बाहेरून आले की आयात केलं. परंतु एक्साईजच्या संदर्भामध्ये आयात निर्यात म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही महाराष्ट्र कन्सिडर करायचं आहे. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर गेलं तर तुम्ही निर्यात करता, आणि महाराष्ट्रात घेऊन आला तर तुम्ही आयात करता. एक्साईज हा राज्यसूचीतील विषय आहे, आणि एक्साईजच्या दृष्टीनं आयात निर्यात म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर, आणि आयात म्हणजे महाराष्ट्राच्या आत. ओके, आता इथं पहा, सीमा शुल्क सरहद्द न ओलांडता, म्हणजेच काय, इथं भारताच्या बाउंड्रीचा विषय नाही. 16मध्ये सांगितले, 16 आणि 20. 13 पदार्थ, 14 उत्पन्न शुल्क, 15 महसूल, 16 झालं, 20 झालं. ठीक आहे, ओके. त्यानंतर 17 म्हणजे काय, परदेशी दारू म्हणजे भारताबाहेर उत्पादन केलेली सर्व प्रकारची इतर विदेशी दारू पाहिजे. ठीक आहे, म्हणजे भारताच्या बाहेर उत्पादन केलेली ती परदेशी दारू. देशी दारूचं आपण पाहिलेलं आहे. देशी दारू म्हणजे काय, 8 वाजता कार्यकर्ता गेला देशी दारू, म्हणजे 8 नंबरला देशी दारूची डेफिनेशन आहे, आणि 17 नंबरला आहे परदेशी दारूची डेफिनेशन. आता 18 म्हणजे भांग. भांगेच्या झाडापासून किंवा मादक औषधद्रव्य तयार करता येते ते भांगेचे झाड. हे भांगेचं झाड असं कधी पाहिलं नाही, तरी पण लक्षात ठेवायचं. 18 वर्ष झालं की मुलीचं मांग में सिंदूर भर दिया जाता है. त्याच्याहून लक्षात ठेवायचं की भांग, इथं मला करायचं 18 नंबरला काय, भांगेचं झाड.
ओकेच. त्यानंतर 19 हॉटेल परवाना, कलम 35 अन्वये दिलेला परवाना. ज्यावेळी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम 35मध्ये तरतूद जी आहे ती कशासाठी आहे? परवाना कक्षसाठी आहे. परवाना कक्ष म्हणजे काय? तर हॉटेल, बियर बार चलाय. विदेशी दारू नियम पुढे आहेत, त्यानुसार एक्झॅक्टली ते बारचं लोकेशन कुठं असलं पाहिजे, बारचं लायसन्ससाठी अप्लाय कुणाला केलं पाहिजे, कुठलं लायसन्स दिलं जाईल, त्या सगळ्या गोष्टी आपण ते विदेशी दारू नियमामध्ये पाहायचं. परंतु मुंबई दारूबंदीच्या कलम 35मध्ये काय सांगितले? तर हॉटेल परवान्याच्या संदर्भात राज्य शासन तरतुदी करेल. ठीक आहे. तर ह्या 35मध्ये. तर हे झालं हॉटेल. 19मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि 19 मध्ये काय सांगितले? कुटुंब या संज्ञेचा अर्थ सांगितलेला आहे. कुटुंब म्हणजे काय? एकाच घरातील व्यक्ती, एकत्रित जेवण घेणाऱ्या व्यक्तींचा गट, परंतु यामध्ये नोकरांचा समावेश होत नाही. अरे हिंदी पिक्चरला जरा प्रॉब्लेम होणार ना. त्यामध्ये म्हणतात ना, ए मेरा नोकर नाही आहे, ए मेरा एक फॅमिली का मेंबर आहे. ओके, मेरा फॅमिली का मेंबर आहे. मग त्याला जर तुम्ही जेवायला घेऊन गेला बाहेर, त्यावेळी चालणार आहे का? त्यावेळी मुंबई दारूबंदी कायद्याचे 19 डेफिनेशन काय म्हणणार की ऐसा नाही होता भाई. तर एवढं लक्षात ठेवा. तर एक काम करायचं, 19 मधली फॅमिली जी आहे ह्या फॅमिलीला घेऊन काय करायचं, जरासं मागे घ्यायचं. 19मध्ये काय? हॉटेल परवाना आहे. फक्त एकच तर हे घ्यायची, त्याच्यामध्ये काळजी घ्यायची. 19मधील जे हॉटेल आहे ते हॉटेल कम बार आहे असं लक्षात ठेवा. नाहीतर घरातल्याशनी म्हणणार तुम्ही, चला तुम्हाला हॉटेलला जेवायला घेऊन जातो, आणि तिथं बारचा बोर्ड बघितलं की 2 पाटीत रट्ट पडतील आपल्या. त्यामुळं त्याची तेवढं लक्षात ठेवायचं. हे फक्त अभ्यासासाठी लक्षात ठेवायचं. 19 फॅमिली 19मधील हॉटेलमध्ये घेऊन जायचं आहे. आणि आता जे अभ्यास करणारे सर्व कार्यकर्ते आहेत, कोल्हापूरला आलात तुम्ही की निश्चितच मला फोन करा. कोल्हापूरला तुम्हाला पांढरा रस्सा, तांबडा रस्सा या गोष्टी तुम्हाला निश्चितच हॉटेलमध्ये मिळतील. अभ्यास करून जी मेन्सला क्वालिफाय होतील ना, ते ना कधीही माझ्याकडेच माझ्याकडून तांबडा पांढरा रस्सा तुम्हाला ओकेच दिला जाईल. फक्त एकच अट असणार आहे, जीव तोडून अभ्यास करायचा, सुट्टी द्यायची नाही अभ्यासाला. बघा, अभ्यास करून काही माणूस मरत नाही एवढं तरी मला माहिती आहे. तुम्हाला तर काही ऊन बिन आहे, मे महिन्यात माणसं कशी कशी काम करतात राहो, आणि तुम्हाला नुसतं बसायचं आहे. तरी पण 1-2 तास झाले, अरे कंटाळा आला रे. नाही फोन येणार आहे रे, तासभर फोनवर बसते बाहेर चहाच्या टपरीवर, हे अर्धा तास कसं चालणार सांगा? अरे तिथं 2 लाख लोक पुरा अभ्यास करतात. कसं बसं मेन्सला आलायसा तुम्ही, कसं बसं काय अभ्यास करून आला आजचीला? शेवटच्या टप्प्यात तुम्हाला जायचं, त्यावेळी काय करायचं आपणाला? या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. फक्त सरांनी दिलेला तांबडा पांढरा तेवढा घ्या, एकदम फ्रेश होऊन तुम्ही अभ्यासाला लागा. ओके, नो अवांतर नाही, कंटिन्यू. आता 20 नंबरची डेफिनेशन. 16 आणि 20 पाहिलेलंच आहे आपण. 21 अंतरिम परवाना म्हणजे कलम 47 अन्वये दिलेला तुमचा जो परवाना आहे तो अंतरिम परवाना. आता अंतरिम परवाना म्हणजे काय असतं? तर तुम्ही अप्लाय केल्यानंतर किंवा राज्य शासनानं नियम किंवा लेखी आदेश देऊन त्यांनी काय सांगितलेलं आहे की तो ठराविक काळासाठी तुम्हाला परवाना दिलेला असतो. आपण डिटेल 47मध्येच पाहू. आता 21 नंबर लक्षात कसं ठेवायचं? 21ला मुलाचं लग्नाचं वय किती? 21. आता मला अंतरिम परवाना मिळाला, फायनल झालेला आहे असं लक्षात ठेवा. 21 नंबर. ठीक आहे. आता महत्त्वाचं आहे 22 आणि 23. 22ला आहे मादक द्रव्य आणि 23ला आहे मादक औषधी द्रव्य. ठीक आहे. इथं फक्त द्रव्य आहे बघा 22ला, आणि 23ला मादक औषधी द्रव्य. नेमकं काय डेफिनेशन, काय डिफरन्स आहे ते पाहून घेऊ. मादक द्रव्य म्हणजे तिथं दारू येते, त्याच्यामध्ये मादक औषधी द्रव्य पण येतं. ओके, मादक द्रव्यामध्ये सगळ्याजण अफू, आणि राज्य शासन सांगेल असं अधिसूचनेद्वारे जाहीर केलं की हा पदार्थ मादक द्रव्य आहे, तर असा पदार्थ. मादक द्रव्य म्हणजे कोणतीही दारू, मादक औषध द्रव्य, हे 22मध्ये सांगितले. आता मादक औषध द्रव्यामध्ये काय काय येते पहा. तर याच्यामध्ये येते भांग, गांजा, चरस,
आणि वरील प्रकारचे हे आता आधी एक एक पाहू. 23 मध्ये काय सांगितले? भांगेच्या झाडाची पाने, बारीक देठ, फुले आणि फळे येणारी बोंडे. आता कोणकोणत्या भागाचा समावेश होतो असे विचारलं जाईल भांगेच्या याच्यामध्ये? पाने पण आहेत, देठ पण आहेत, फुले पण आहेत, फळे पण आहेत. खतरनाक ही वनस्पती आहे की रे. त्याचा कुठला पण पार्ट घेऊन सगळा असं खावेत जाईल बहुतेक. भांग म्हणजे काय असं तेच असतं ना, ते असतं ना कुठं ते काय यार आपल्या रंगपंचमीला तूने मुझे असं काहीतरी आहे ती गाणं यार ते भांग. इट्स ओके, ते आपण काय पिक्चरमध्ये नाही जायचं. तर कुठला पार्ट होता? भांग, त्यानंतर गांजा, हा यांचा समावेश मादक औषधद्रव्यामध्ये होतो. मध्ये सांगितले. आता मध्ये काय आहे बा? चरस. तर भांगेच्या झाडापासून मिळणारी राळ म्हणजे चरस. ठीक आहे, भांगेच्या झाडापासून मिळणारा राळ म्हणजे चोथा. ते म्हणजे तुमचं चरस. तुमचं चरस म्हणजे चरस बिरस घ्यायचीला बिचला इथं तुमच्या मद्यार्कयुक्त पदार्थ आहेत का नाही, बियर बियर तिथपर्यंत पण पोचायला नाही. घावला एखादा तरी मी फोडून काढीन. इथं चरस म्हणजे ही भांगेच्या झाडापासून मिळणारी राळ. आता भांग, गांजा, चरस ह्याचं मिक्सिंग करून झालेले जे पदार्थ आहेत, मादक औषधद्रव्याचे उदासीन पदार्थ घालून किंवा न घालता तयार केलेले कोणतेही पेय, परंतु ते मादक औषधद्रव्य पाहिजे. या सगळ्या गोष्टी मध्ये आहेत. राज्य शासनानं अधिसूचनेद्वारे मादक औषधद्रव्य जाहीर करेल. राज्य शासनानं जाहीर केलेला असा पदार्थ. 22 मध्ये काय सांगितले? दारू, औषधद्रव्य, अफू. आता 23 मध्ये मादक औषधद्रव्य कुठलं? भांग, गांजा आणि चरस म्हणजे भांगे झाडापासून मिळणारी राळ. ह्या तिन्हीपासून मिक्स केलेली किंवा मिक्स न करता केलेला इतर मादक औषधद्रव्य. आणि राज्य शासन सांगेल असा. कड. अजून एक महत्त्वाचा इथं मुद्दा असा आहे, ब, क आणि ड. कारण मी टाईप करताना हे सगळं स्वतः टाईप केलेलं आहे. भावानो लय खतरात कष्ट म्हणजे आता सांगू नये मी लय केलं म्हणून, खरं थोडंफार तरी केलं आहे. तर यामध्ये काय होतं की मी टाईप करत असताना वर्डमध्ये टाईप केलं. ठीक आहे, आणि पुस्तकासाठी ते हे सगळं करत असताना ते कन्वर्ट करताना श्रीलिपीमध्ये कन्वर्ट केलं होतं. नाव श्री आहे. ओके. त्यावेळेला काय होतं, हे ABCD जे आहे ना, ते मराठीत क, ख, ग असा सिक्वेन्स येऊ शकतो. तर एकच रिक्वेस्ट राहील तुम्हाला, ज्या ज्या ठिकाणी ABCD येतं तर त्या ठिकाणी तुम्ही ABCD इंग्लिशमधील तुम्ही कन्सिडर करा असं मला वाटतं. आणि ते तुम्ही केलंच पाहिजे, नाही तर चुकण्याची शक्यता आहे. तर 22 अंतरिम परवाना. ओके, डन. 21. 22 मध्ये मादक द्रव्य, 23 मध्ये मादक औषधी द्रव्य आहेत. ठीक आहे. नेक्स्ट 24. दारू या संज्ञेमध्ये मद्यसार, विप्रकृत मद्यसार, पहिल्यांदा मद्यसार दारू असलेलं. विप्रकृत मद्यसार म्हणजे मानवी सेवनास अयोग्य. वाईन, बियर, ताडी किंवा मद्यार्काचे बनलेले सर्व प्रवाही पदार्थ हे सगळं दारू या संज्ञा. किंवा राज्य शासनानं अधिसूचनेद्वारे अधिसूचित केले. या नियमाच्या प्रयोजनाकरता दारू म्हणून जाहीर केलेलं. म्हणजे थोडक्यात काय, जे सगळं असेल दारू म्हणजे काय, मोहाची फुलं असेल, ताडी असेल, बियर, रेक्टिफाईड सगळं जिथं अल्कोहोल असतं ती म्हणजे दारू. हे सगळं सांगितलेलं 24 मध्ये. आणि मध्ये शासन डिक्लेअर करेल ते 24 व ब. म्हणजे कुठले दारू आहेत काहीतरी 2-4 दारू असं लक्षात ठेवायचं. म्हणजे 24 म्हणजे दारू. 12 म्हणजे काय, देशी दारू. 24 मध्ये काय, फक्त दारू. एक नंबर होता PP काय ते होतं, PP दारू. आता MH होतं ना, MH 03 असं काय असतं ना, AB तसं PP. आणि त्या मराठीचं PP दारू असं तिथं मराठीत दिसत होतं. तसलं काही नंबर प्लेट घेऊ नका रे. तर दारू या संज्ञेमध्ये. ठीक आहे, 24 मध्ये सांगितलेलं आहे. 25 मध्ये तयार करणे. 25 मध्ये तयार करणे. 2 नंबरमध्ये काय होतं,
बॉटलिंग करणे होतं. ठीक आहे, 2 नंबर धंदा मी करणार नाही, बाटलीत भरायचा. 2 नंबर डिव्हिजन. 25मध्ये काय तयार करणे. आता काय तयार करणे, कशाबद्दल नियम आहे? दारू तयार करणे. ज्या क्रियेने कोणतेही दारू किंवा मादक औषधद्रव्य यांचे उत्पादन केले जाते. अशी तयार करणे डेफिनेशन म्हणजे काय, ज्यानं दारू किंवा मादक औषधद्रव्य यांचं उत्पादन केलं जातं त्याला तयार करणे म्हणायचं. किंवा ताडी तयार करणे किंवा ताडी काढणे, हे तयार करणे या संज्ञेमध्ये हे येतं. ठीक आहे. आता 26मध्ये काय दिले पहा, वैद्यक मंडळ. कलम 8 अन्वये रचना केलेले मंडळ. सांगा कलम 7मध्ये काय आहे. व्याख्या नंबर 6 आणि कलम 7 काय, तर हे काय आहे, एक मंडळ असेल. मंडळ म्हणजे समिती असेल. राज्य शासनाला अल्कोहोल पदार्थांच्या संदर्भामध्ये, उत्पादन शुल्कच्या संदर्भामध्ये सल्ला देण्यासाठी. आणि कलम 8मध्ये जिथं मेडिसिनचा संबंध येतो अशा ठिकाणी वैद्यकीय सल्ल्याच्या बाबतीत एक वैद्यक मंडळ असेल. आणि याचे सगळे एक्सप्लेनेशन कुठे दिलेले आहे, कलम 8मध्ये दिलेलं आहे. 27मध्ये दिलेलं आहे, मोहाचे फूल. या संज्ञेत मोहाच्या फळाचा बीचा समावेश होत नाही. आता मला सांगा काय, भांगेच्या मध्ये कशा समावेश होतोय, पाने, फुले, फळे, देठ यांचा समावेश होतो भांगाच्या मध्ये. हे 23 नंबरची डेफिनेशन झाली. 23 कशासाठी आहे, तर भांग. आणि 27मध्ये काय दिलेले आहे, मोहाचे फूल. मोहाच्या फुलामध्ये काय होते, फळाचा आणि बीचा समावेश होत नाही. मोहाचे फूल म्हणजे फक्त फूल, ज्याचा मोह होतो तो. ते म्हणजे मोहाचे फूल. मराठी करूया काय तर, मोहाचे फूल, मोहफूल. तर मोहाच्या फुलाचे MF लायसन्स आहेत. मोहाची फुले बाळगणे, विक्री करणे. आता किती एका वेळेला ते 500 क्विंटलपर्यंत एकत्र आपण ती फुलं गोळा करू शकतो. मग ते खाजगी व्यक्तीवरती बंद नाही. आपण ते मोहाच्या फुलामध्ये आपण डिटेल बनणार, तो सेपरेट नियम आहे. ओके. मोहाच्या फुलाच्या संदर्भात अजून एक कुठली समिती आहे, खारगे समिती आहे. मोहाच्या फुलाच्या माध्यमातून सशक्तीकरणासाठी. त्यामुळे काही लायसन्स कॅन्सल केलेले आहेत. ते डिटेल्स आपण मोहाच्या फुलामध्ये पाहिजे आहेत. ओके. अँड वन मोर देअर इज 28. मळी. मळीची डेफिनेशन कशामध्ये सांगितलेली आहे, मुंबई दारूबंदी कायद्याचं कलम 2 व्याख्यामधील 28 नंबरची डेफिनेशन कोणती आहे, मोलॅसिस मळी. मळीच्या चॅप्टरच्या आपण टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मळीची डेफिनेशन सांगितलेली आहेत. सांगा मला आता, मळी म्हणजे काय, गुळाची किंवा साखरेची निर्मिती करताना. सेम हे फोटो काढून टाकला आहे मित्र, आलंच पाहिजे. एकूण साखर किती पाहिजे, 85% कमी पाहिजे. शुक्रोज 57% कमी पाहिजे. म्हणजे साखर, शुगर जी कंटेंट आहे तर ती 85% ग्लुकोज साखर 85% कमी, शुक्रोज 57% कमी. 57%, 85 आणि 57% कमी. हे शुगरचं कंटेंट लक्षात घ्या, कारण टोटल रिड्युसिंग TRS वगैरे आपण सगळं बघितलेला होता त्यावेळेला. आता शुगर 85, शुक्रोज 57, हे म्हणजे कमी. एकच त्याच्यामध्ये जास्त आहे फक्त इथं, राख. पाण्यात द्राव्य असलेली म्हणजे काय झालं, वॉटर. आणि हे तुम्ही घ्या ॲसिड. ॲसिडमध्ये हायड्रोक्लोरिक आम्लात अद्राव्य असलेली राख किती आहे, 0.5% जास्त. आणि पाण्यामध्ये अद्राव्य असलेली किती आहे, 2% जास्त. आणि एकूण राख जी आहे ते किती पाहिजे, 6% जास्त. आर्द्रता, ह्युमिडिटी किती पाहिजे तुमची, 10% जास्त. फक्त साखर जी आहे 85% कमी, सुक्रोज 57% कमी. पाण्यात विरघळणारी वस्तू 2% जास्त. ॲसिडमध्ये विरघळणारी 0.5% जास्त. एकूण राख 6% जास्त.
आणि आर्द्रता 10% जास्त, ही झाली मळीची डेफिनेशन. आणि ऑलरेडी ही मळीची डेफिनेशन पाहिलेली आहे. पुढं मागं जर मी लाईव्ह आलो आणि लाईव्ह येऊन जर मी डेफिनेशन विचारली आणि कुणाला नाही आलं, तत्क्षणी ॲडमिशन किंवा माझा गायडन्स त्या मुलाला मिळणार नाही. हे आलंच पाहिजे. एवढा वेळ सांगून जर येत असेल मी MPC करू नका सांगतोय. तळमळ जशी शिकवण्याची तशीच शिकण्याची पण पाहिजे. अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ स्टडी अट्रॅक्शन असं आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या इंटेन्शन ते करणार ना त्याच्यापेक्षा पुढच्या इंटेन्शननं मी शिकवणार, ह्यात काय शंकाच नाही. ओके. आता ही झाली 28 मधली डेफिनेशन. आता 29 मध्ये डेफिनेशन काय बा, पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी या शब्दप्रयोगामध्ये थोडक्यात पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी सांगितले. चाललं एक्साईजचं आपलं, तरी पण आपला पोलिसांचा पण संबंध येतो. ठीक आहे. तर 29 मध्ये पोलीस ठाण्याचा प्रभारी आले. मुंबईमध्ये जर असाल तर मुंबई पोलीस अधिनियम जो आहे त्याच्या तरतुदी अन्वये असलेला पोलीस ठाण्याचा प्रभारी असा समजला जाईल. आणि मुंबई सोडून इतरत्र CRPC जी आहे, फौजदारी प्रक्रिया संहिता 1898, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्यानुसार पोलीस ठाण्याचा प्रभारी असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. 29 मध्ये काय, मुंबईमध्ये पोलीस ठाण्याचा मुंबई पोलीस अधिनियमानुसार असेल आणि इतरत्र CRPC नुसार असणार. हे 29 मध्ये सांगितलं आहे. 28 मध्ये सांगितलेलं आहे डेफिनेशन. आता 30. आपण गांजाचं पाहिलं, त्यानंतर चरस पाहिलं, ॲज वेल ॲज कुठला पण पार्ट पाहिला नंतर. अरे विसरलो मी पण, असं नसतंय मित्रा. मला डायरेक्ट हे आलं ना, अंक आली घेते. ओके. मळीचं पाहिलं, मळीचं मादक औषध द्रव्य पाहिले. ओके. तर इथं भांग पाहिले आपण, भांग, पाने, देठ, फुले, मोहाच्या फुलाचं पाहिलं. इथे. ओके फाईन. चला ठीक आहे. मळीचं पाहिलेलं आहे. आणि आता आपण पाहतोय अफू. 30 नंबरमध्ये दिलेली अफू म्हणजे काय. कुठलं तरी तत्वव्याख्या आहे, त्यानं म्हटलेलं आहे, कुठला तरी धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता आपण एक्झॅक्टली अफू म्हणजे काय ते आपण पाहायचं आहे. अफू मध्ये काय सांगितलं, 30 मध्ये खसखस, पॅपॅवर सोमनिफेरस एल सायंटिफिक नाव आहे. तर ही झाडाची बोंडे, मग ती आपल्या मूळ स्वरूपात असो, कापलेली असो, भुकटी केलेली असो, किंवा पासून रस काढून घेण्यात आलेला असो वा नसो, नरो वा कुंजरा हो, असं काहीतरी असतं. मराठी बाबा माझा अजून बरेच दिवस झाला सुटून, आपण तेवढं लक्षात ठेवा. तर पॅपावर सोमनिफेरस एल, खसखस मूळ स्वरूपात असो, कापलेली असो, भुकटी केलेली असो, किंवा रस काढून घेण्यात आलेला असो वा नसो, हे म्हणजे काय असते तुमचं अफू असतो. त्यानंतर ब मध्ये कोणतीही क्रिया करण्यात आलेली नाही अशा बोंडांचा रस, परंतु 0.2 पेक्षा अधिक प्रमाणात मॉर्फिन नसलेल्या पदार्थांचा, औषधांचा समावेश होत नाही. आता लक्षात घ्या, इथे काय पाहिजे तर 0.2% पेक्षा जास्त जर मॉर्फिन असेल तर ती अफू नव्हे. ओके. 0.2% पेक्षा जास्त, सॉरी 0.2% पेक्षा जर मॉर्फिन असेल, दिस विल बी कन्सिडर्ड ॲज द ओपियम, अफू. म्हणजे मॉर्फिनचं प्रमाण आहे एकदम मायनर, 0.2 पेक्षा कमी आहे तर ती अफू नाही. परंतु 0.2% पेक्षा जास्त मॉर्फिन असेल तर त्या पदार्थाला तुम्ही अफू म्हणून कन्सिडर करायचं आहे. सोमनिफेरस, पॅपॅवर सोमनिफेरस एल हे आहेच, आणि 0.2% पेक्षा जास्त मॉर्फिन असलेला औषधी द्रव्य. 31 वगळण्यात आलेलं आहे. 3 वगळलं, 11 वगळलं. अरे व्हॉट हॅपन आले. त्यानंतर 32 म्हणजे काय, परवाना. या अधिनियमाच्या तरतुदी अन्वये दिलेला परवाना म्हणजेच काय, लायसन्स. दॅट्स ऑल.
32मध्ये लायसन्स ठेवायचं असतं. त्यानंतर 33 पोलीस ठाणे, याचा अर्थ मुंबईमध्ये पोलीस कायद्यानुसार, ठीक आहे, आणि इतरत्र फौजदारी कायद्यानुसार असणारं आहे. आता याच्यामध्ये आपण एक पाहिलं होतं अजून आधीच्या याच्यामध्ये, हे पहा 29मध्ये काय सांगितलं, पोलीस ठाण्याचा प्रभारी. आणि इथं तो काय म्हणतोय 33मध्ये पोलीस ठाणे म्हणजे काय सांगितलेलं आहे. तिथं प्रभारी 29मध्ये आहे प्रभारी, 33मध्ये आहे पोलीस ठाणे. 29-33 रिपिटेशन करायचं आहे. इथं असतो प्रभारी, इथं असते ठाणे. 29 आणि 33. ओके, 33ला पोलीस ठाणे. आता इथे तुम्ही कसं लक्षात ठेवा सर, लक्षात कसं 3 हां, त्याच्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत किती आहेत, तर 3 ठाणे आहेत असं लक्षात ठेवायचं. 3 बीट आहेत. एका पोलीस स्टेशनला किती असतात, 3 बीट असतात. संख्येनुसार असतं, आपण लक्षात ठेवू. पोलीस ठाणे म्हणजे किती, 3 बीटचं पोलीस ठाणे लक्षात ठेवू. त्यानंतर 34 म्हणजे काय, विहित केलेले, शासनाने विहित केलेले, शासनाने डिक्लेअर केलेलं जे असेल ते विहित केलेलं. हे काय डेफिनेशन काय पाठ करण्यासारखे नाही किंवा त्याचा काय उपयोग पण नाही, ठीक आहे. विहित 34मध्ये आहे विहित. विहितला टाकू विहिरीत, आपण फिनिश करून टाकू ते. 35 महत्त्वाचं आहे बघा. 35 दारूबंदी अधिकारी. या संज्ञेमध्ये आयुक्त, माननीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि या अधिनियमाच्या तरतुदी अन्वये कर्तव्य काम पार पाडण्यासाठी नेमण्यात आलेला कोणताही अधिकारी. थोडक्यात एक्साईज जे स्ट्रक्चर आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे ते सर्व अधिकारी. म्हणजेच 35मध्ये काय दिलेलं आहे की दारूबंदी अधिकारी दिलेले आहेत. 35 लक्षात ठेवा. म्हणजेच थोडक्यात काय, आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा या अधिनियमाच्या तरतुदी अन्वये कर्तव्य कामे पार पाडण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी, म्हणजे त्यांच्या वतीनं आपण काम करत असतो, आपलं उत्तरदायित्व असतं. हे झालं 35. 36 राज्य या संज्ञेचा अर्थ महाराष्ट्र राज्य असाच समजला पाहिजे ना, का दुसरा कोणता समजायचा, कर्नाटक, मध्य प्रदेश. त्यानंतर शुद्ध करणे. 37मध्ये दिलेलं आहे शुद्ध करणे. शुद्ध करण्यामध्ये सांगितलेलं आहे तर ज्या क्रियेने दारू शुद्ध करण्यात येते, शुद्ध करण्याच्या क्रियेची डेफिनेशन 37मध्ये दिलेलं आहे. एवढं काही इम्पॉर्टंट नाही, तर 37 एवढं लक्षात ठेवा. 37 शुद्ध. 38 नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी म्हणजे कोण, तर दंतवैद्य अधिनियम 1994नुसार दंतवैद्य. पशुवैद्यकीयनुसार 1953 कायद्यानुसार पशुवैद्यकीय, म्हणजे एकतर मेडिकल कायद्यानुसार डॉक्टर, त्यात डेंटलवाले पण आले आणि वेटरनरीवाले पण आले. हे सगळं सांगितलेलं आहे 38मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे 39मध्ये सांगितलेलं आहे विनियमन. ते विहितसारखंच आहे, ते विहित टाकून द्यायचं. त्यानंतर 40मध्ये नियम, या अधिनियमान्वये केलेले नियम, ठीक आहे. त्यानंतर 41मध्ये काय, विकणे. आता विकणेमध्ये काय आहे ते पहा. विकणे या संज्ञेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. विकले तर तुम्ही मोबदला घेऊन किंवा न घेता पण केलेलं हस्तांतरण, म्हणजे विकणे म्हणजे पैसे घेऊनच विकावं असा कुठला विषय नाही, ठीक आहे. 41मध्ये सांगितलेलं आहे. ब मध्ये एकमेकांच्या सोयीसाठी एकमेकांना पुरवणे. मी तुला 2 बॉटल देतो, तू मला दुसऱ्या कुठला तरी खायचे 2 पदार्थ दे, अशा पद्धतीने ते विकणे या संज्ञेमध्ये गोष्टी येतात. त्यानंतर एखाद्या क्लबने आपल्या सदस्यास फी किंवा वर्गणी घेऊन त्याला पुरवणे, म्हणजे 41मध्ये दिलेलं आहे विकणे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हे कसं लक्षात, 4 ऑप्शन आहेत तुमच्याकडं. जिल्हाधिकारी म्हटले की 4 ऑप्शन आला होता ना, चौथा 4 ऑप्शन आहे, त्यातला मी एक ऑप्शन बाबा विकला. 41 दॅट्स ऑल, ठीक आहे. 42 परत हे वगळलेलं आहे. 42 3 11 आणि कुठला तो वगळला होता, ओके. त्यानंतर मद्यसार. मद्यसार म्हणजे मद्यार्क असलेली किंवा गाळून तयार केलेली कोणतीही दारू, मद्यसार. हे 43मध्ये सांगितलेलं आहे. आणि 44 आता बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच स्टुडंटनी मला विचारलं, सर 44मध्ये डेफिनेशन दिलेली आहे, सेम डेफिनेशन 46ला पण आहे. 44ची डेफिनेशन 46ला नेमकी कुठली, तर 44ला एक गोड ताडीची डेफिनेशन आहे किंवा निरा म्हणायचं, ठीक आहे. आणि 46ला पण चुकून मी तिथं गोड ताडी लिहिलेलं आहे,
तर ॲक्च्युली 46ला फक्त ताडी लिहिलं पाहिजे. ठीक आहे. 44ची डेफिनेशन आहे गोड ताडीची आणि 46ची डेफिनेशन आहे फक्त ताडीची डेफिनेशन आहे. त्यानंतर 44 गोड ताडी म्हणजे काय पहा. तर गोड ताडी म्हणजे नारळीच्या, सिंधीच्या, खजुरेच्या कोणत्याही प्रकारच्या ताडाच्या झाडेपासून, हे ताडाची झाडं म्हणायचे हां, ताडाचं झाडं आंबू नये म्हणून विहित केलेल्या रीतीने क्रिया केलेल्या पात्रात काढलेला न आंबवलेला रस. गोड ताडी म्हणजे काय किंवा निरा नारळीच्या, सिंधीच्या, खजुरीच्या, प्रश्न विचारला, कोणत्याही प्रकारच्या ताडाच्या झाडापासून आंबू नये अशा प्रकारे क्रिया करायची, असा न आंबवलेला रस. हे झालं 44मध्ये झालं. त्यानंतर डायरेक्ट 46ला इथंच मी हे करून ठेवले बघा, गोड ताडी, ती गोड काढून टाका शब्द. 46मध्ये ताडी म्हणजे सेम कोणत्याही प्रकारच्या ताडाच्या काढलेला आंबवलेला किंवा न आंबवलेला रस. गोड ताडीमध्ये काय होतं की फक्त न आंबवलेला, आणि ताडीमध्ये काय आंबवलेला किंवा न आंबवलेला रस असं समजा. यामध्ये गोड ताडी किंवा निराचा समावेश होतो, कारण का न आंबवलेला आहे ना. ओके, सो दॅट्स ऑल फॉर दिस 46 आणि 44. लक्षात घ्या, इथं 44मध्ये काय म्हणते, न आंबवलेला रस आहे, आणि 46मध्ये काय म्हणते, आंबवलेला किंवा न आंबवलेला रस. हा महत्त्वाचा पार्ट आहे, प्रश्न विचारला आहे. त्यानंतर 45मध्ये काय सांगितलेलं आहे, समुद्री क्षेत्राचा भाग सांगितलेला आहे. राज्याच्या संबंधात समुद्री क्षेत्र, टेरिटोरियल वॉटर, तर ते किती असणार आहे, 6 सागरी मैलाच्या अंतरातील आत असलेला भाग. तर याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं, आपण महाराष्ट्र राज्याची एक डेफिनेशन पाहिली होती. महाराष्ट्र राज्याची डेफिनेशन आपण कुठे होते, हां, राज्य या संज्ञेचा अर्थ, हे याच्यामध्ये राहून गेलं, मला ते लक्षात आलं. तर यामध्ये समुद्री हद्दीचा पण समावेश होतो. 36 आहे ना, याच्यामध्ये राज्याच्या डेफिनेशनमध्ये समुद्री हद्दीचा समावेश होतो. तर ती राज्याच्या हद्दीमध्ये समुद्री ह्याचा समावेश होतो आहे. आता इथं लिहिलं बा, 36 नंबरची डेफिनेशन आहे राज्याची डेफिनेशन. ठीक आहे. तर 45 नंबरमध्ये काय सांगितलेलं, ही टेरिटोरियल वॉटर, समुद्री क्षेत्र जे आहे किती असणार आहे, तर 6 सागरी मैलाच्या आतील एरिया जो असेल तो आपल्या राज्याचा भाग म्हणून कन्सिडर केला जाईल. 36मध्ये राज्याची डेफिनेशन आहे आणि 45मध्ये राज्याच्या डेफिनेशनमध्ये अंतर्भूत असलेला जो भाग आहे, सागरी भाग, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ओके, 44 झालं. 44मध्ये न आंबवलेला रस आणि 46मध्ये आंबवलेला आणि न आंबवलेला रस, या 2 महत्त्वाच्या गोष्टी. छेदणे म्हणजे झाडातून बाहेर रस गळावा म्हणून कोणताही भाग कापणे. ताडी नियम आहे 1968, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ताडी कशी छेदायची, किती अंतराला तो छेद मारायचा, वर्षातून किती वेळा मारायचं, किती वेळा झाड ते छेदला जातो, कोणत्या व्यक्तीकडून छेदले गेले पाहिजे, भांडी सूर्योदयापूर्वी लावली पाहिजेत, कशी काढायची, कुठं गोळा करायची, ट्रान्झिट सेंटर म्हणतात, ती विकायचं कुठं, किती डिस्टन्सपर्यंत तुम्ही ते नेऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टी आपण ताडी नियममध्ये पाहिजे आहेत. आता फक्त लक्षात ठेवा 47. आता 47 तुम्ही लक्षात कसं ठेवणार, 7, आणि असं पोल आहे लक्षात ठेवा, ताडीचं झाड असं वरून तुम्ही बघताय काय चाललंय, ताडी 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 कोण छेदते का, असं 7 वरून लक्षात ठेवा, वरून मी बघतोय. ओके, सो दॅट्स ऑल फॉर 47. छेदण्याची डेफिनेशन दिलेली आहे. त्यानंतर 47 मध्ये दिलेला आहे प्रवासी. जो भारताचा नागरिक नसेल, भारतात प्रवास करण्यासाठी थोड्या दिवसाकडे आलेला आहे, हा 47 नुसार नागरिक. 47 नुसार प्रवासाचा परवाना, 46 अन्वये दिलेला परवाना. हे कार्यकर्ते बाहेरून आल्यानंतर इथे येऊन त्यांना जर मद्यपान करण्याची इच्छा असेल तर त्यांना त्यासाठी परवाना घ्यावा लागेल, याची तरतूद केलेली आहे 46 मध्ये. आणि इथं प्रवासी म्हणजे कोण, तो 1 आठवड्यापेक्षा पण जास्त राहिला पाहिजे तर त्याला प्रवासी म्हणायचं. त्यानंतर महिनाभर राहणं असेल तर त्यांना लायसन्स परत जमा करायचं. सगळ्या तरतुदी आपण त्या नियमामध्ये पाहायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर 48 व्यापार व आयात परवाना म्हणजे कलम 33 अन्वये दिलेला परवाना, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा परवाना. हे सगळे डिटेल्स आपण बघू 48 मध्ये दिलेले आहेत. परिवहन करणे म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे, त्यासाठी आपण ट्रान्सपोर्ट पास TP देतो, वाहतूक पास वगैरे. हे 49 मध्ये दिलेले आहे. ट्रान्सपोर्ट पास दिलेले आहेत. 50 विक्रेत्याचा परवाना कलम 34 मध्ये दिलेला आहे. 35 मध्ये काय होतं, हॉटेल.
FL3 आणि 50मध्ये दिला आहे विक्री करणे FL2 वाईन शॉप, सीलबंद बाटली विक्री करायची, किरकोळ विक्री करायची FL2, होलसेल विक्री करायची FL1. विदेशी नियमामध्ये, विदेशी दारू नियमामध्ये आपल्याला बघायचं आहे. एक्साईज सुटी द्यायची नाही, आपण सगळं पाठ करून टाकायचं. चिंध्यात चिरकुट म्हणतात त्याला आपल्या लँग्वेजमध्ये. हे मला सरांच्याकडे कुठलं कुठलं शब्द आहेत. असो, आपण पाठ करण्याशी मतलब आहे ते. 50मध्ये काय विकायचं आहे. 50 बॉटल आणल्यात. किती बॉटल विकल्यास रे? 50 बॉटल विकल्या. ओके. आणि अतिशय महत्त्वाचा 51 अभ्यागताचा परवाना. अभ्यागत म्हणजे काय? तर अभ्यागत म्हणजे व्हिजिटर. इथं मी तुम्हाला व्हिजिट द्यायला आलेलो आहे. तर कलम 46मध्ये दिलेलं आहे. तर व्हिजिटर म्हणून असेल तर त्याला पण हे लायसन्स दिलं जातं. तर हे झालेलं आहे. असे 51 कलमं झालेली आहेत. ओके. व्याख्या जरा व्यवस्थित लक्ष द्या. 1 नंबरला धार्मिक विधी करायचे बाबा. 2 नंबरला दारू धंदा बी करणार नाही. 2 नंबर बाटलीत भरायचा धंदा करणार नाही. ठीक आहे, बाटलीत भरणे. 3 वगळलं. 4 नंबरला माननीय जिल्हाधिकारी. 5 नंबरला आपले आयुक्त. त्यानंतर 6ला राज्य शासनाची समिती. 7 वाजता गेला गुत्त्यावर. 8 वाजता देशी दारू. नो लागवड करायची नाही. विप्रकृत म्हणजे काय? 1 मध्ये त्यानं मिसळलं 0. विप्रकृत करून टाकलेलं आहे. 10 मध्ये काय? विप्रकृत आणि कशात तरी टाकलं तर ते विप्रकृत. 11 वगळण्यात आलं. पिणे म्हणजे काय? किती जण प्यायला होती? 12 जण होती. इकडे जण बरं. ठीक आहे. 13 म्हणजे काय? उत्पादन शुल्क योग्य पदार्थ. 14 काय? त्याच्यावरचं उत्पादन शुल्क. 15 म्हणजे काय? त्याच्यावरती सगळं गोळा केलेला महसूल. 16 म्हणजे निर्यात करणे. 20 म्हणजे आयात करणे. 17मध्ये परदेशी दारू. देशी दारू कुठं आहे? 12 बरोबर, ठीक आहे. आणि 17मध्ये परदेशी दारू. भांग म्हणजे काय? भांग म्हणजे भांग्याचे झाड. 18 लक्षात ठेवलं होतं लग्नाचं. मांग मे सिंदूर भांग. 19 हॉटेल परवाना. 19 मधलं कुटुंब घेऊन. नोकरात समावेश नाही. डायरेक्ट जायचं बारमध्ये घेऊन जायचं. तिथंच घरातली रट्ट माग. 20 16 आणि 20 बघितलं. 21 21 वर्ष लग्न करा मोकळा अंतरिम परवाना मिळाला. 22ला मादक द्रव्य आणि 23ला मादक औषधी द्रव्य. इथं भांग्याच्या झाडाची पाने, देठ, फुले, फळे सगळंच आहे. गांजा. चरस म्हणजे काय? भांग्याच्या झाडापासून मिळणारी राळ. त्यानंतर क मध्ये काय? वरील सगळे पदार्थ मिक्स केले. तिकडलं भांग मिक्स केलाय, गांजा मिक्स केलाय, चरस मिक्स केला. आणि ड मध्ये राज्य शासनानं अधिसूचित केलेलं आहे. दारू या संज्ञेमध्ये सगळंच येते. जे आपण ते मॅन्युअल 2 भाग 2 मध्ये जे सगळे आहेत ना ते सगळंच येणार आहे. आणि किंवा राज्य शासन सांगेल ते. तयार करणे म्हणजे काय? दारू तयार करण्यासाठी, मादकद्रव्य तयार करण्यासाठी जी प्रक्रिया वापरली त्याला तयार करणे म्हणायचं. ठीक आहे. 28 मध्ये सांगितलेलं वैद्यक मंडळ कलम 8 नुसार. 6 मध्ये सांगितलंय कलम 7 नुसारचं ते मंडळ वेगळं आणि हे मंडळ वेगळं. हे मोहाची फुलं कधी सांगितलं? 27 मध्ये मोहाची फुलं सांगितलंय. इथं फळाचा आणि बीचा समावेश होत नाही. मळीच सांगितलंय. इथं फक्त कमीवाले 2च आहेत. साखर 85% कमी, शुक्र 57% कमी. आणि राख मात्र काय असते? 6% जास्त. पाण्यातवाला असते ते 2% असते. आम्लवाला असते ते 0.5% असते. आर्द्रता 10% जास्त असते. 29 म्हणजे काय? पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी. 33 मध्ये काय सांगितलंय? पोलीस ठाणे. मुंबईमध्ये असेल तर ते पोलीस कायदा आणि इतर ठिकाणी असेल तर CRPC नुसार सांगितलेलं आहे. राज्य संज्ञेमध्ये सांगितलंय 36 समुद्री हद्दीतील समावेश पण होईल सांगितलं. 36 म्हटलं की डायरेक्ट ते 45 मध्ये सांगितलं बघा समुद्राची डेफिनेशन. 37 शुद्ध करणे. 38ला सगळी डॉक्टर वगैरे ती कोण डॉक्टर सांगितलं 38ला. 40 मध्ये विनियम 39ला विनियम, 40ला नियम. 41 मध्ये विकणे. ते कसे विकणे, काय विकणे, मोबदला घे नाही तर नाही घे. 42ला परत वगळलं. मद्यसार म्हणजे काय? मद्यार असलेला पदार्थ. 44 मध्ये गोड ताळी सांगितलेली आहे. आणि 46 मध्ये काय? फक्त ताळी सांगितली आहे. तर 44 मध्ये काय म्हणते? न आंबवलेला रस असते. आणि 46 मध्ये ताळीमध्ये काय असते? आंबवलेला किंवा न आंबवलेला दोन्ही पण असते. 45 मध्ये आपण बघितलंय 36ला राज्याची डेफिनेशन, 45ला ती डेफिनेशन. 47 मध्ये छेदणे काय? ताळीची जाडी छेदायची कशी किंवा काय किंवा छेदणीची डेफिनेशन सांगितले. 47 म्हणजे प्रवासी. 47 ब म्हणजे हा प्रवासी बाहेरचा प्रवासी आणि हा 47 ब मधला भारतातला प्रवासी म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेला. 47 मध्ये ह्यो परदेशी आणि 47 ब म्हणजे भारतातलाच आला इकडे कर्नाटकातला मेंबर त्यानं पण परवाना लागतो ते सांगितलेलं आहे. 46. 48 मध्ये व्यापार व आयात परवाना इम्पोर्ट एक्सपोर्टचा. 49ला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणे. विक्रेत्याचा परवाना 50 मध्ये सांगितलाय. 50 बाटल्या विकल्या
ओके, विकल्या तर विकल्या. आणि 51 अभ्यागताचा परवाना म्हणजे व्हिजिटरचा परवाना हे सांगितलेलं आहे. सो हे काय झालेलं, हां एक मध्ये राहिले, ही स्लाईड जरा चुकून राहिली होती. 30मध्ये अफूची डेफिनेशन सांगितलेली आहे. अफू अफू फुफू प्याप्यावर सोमनिफेरस यल. बोंडे मूळ स्वरूपात असो, कापलेले असो, भुकटी केलेला असो, रस काढलेला असो व नसो. फक्त इथे एक लक्षात ठेवा की ती मॉर्फिन 0.2 पेक्षा जास्त असलं तर ते मात्र अफू आहे. 0.2 पेक्षा कमी पाहिजे. 31 वगळला, परवाना आपण बघितले. 33 बघितले, दारूबंदी. हां 35 म्हणजे काय आपला दारूबंदी अधिकारी म्हणजे आपण सर्व. ओके, सो हिअर देअर यू आर करून टाकलेलं आहे. एवढं करून जर पाठ होत नसेल असं होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे हे असं रिवाईज करायचं परफेक्ट करायचं. लेक्चर्स रेकॉर्ड्स करायला जरासा वेळ लागेल रे, दिवस रात्र बसला तर त्यात माझ्या सिस्टीम. परंतु इट्स ओके, आपण करू. आणखीन काय सांगायचं होतं, यावरती कोणकोणते क्वेश्चन्स वगैरे आलेत ते बघून घ्या. मी क्वेश्चनसाठी आधी मी सुरुवातीला माझा सिलेबस आधी कंप्लीट करून घेणार. तुम्ही त्याच वेळेला क्वेश्चन्स घ्या वगैरे हे ते तुम्ही म्हणताय. मला तुम्ही क्वेश्चन पाठवून द्या फार तर मी लगेच ते ओपन करून मी त्या वेळेला एक्सप्लेन करेन. कारण सगळं वन मॅन शो असल्यामुळं इट्स व्हेरी प्रॉब्लेमॅटिक यार सगळ्या गोष्टी करणे. मला झोप मिळेल झाले, हे माझे प्रॉब्लेम झाले. तरी पण मी तुमच्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं करेनच मित्रांनो. खरं तू यामध्ये तुमचीही मला मदत लागेल, ती निश्चितच करत चला. बरीच लोक मला पुस्तकामधले बरेचसे पॉईंट पाठवतात, त्याचं एक्सप्लेनेशन मागत असतात. प्रत्येकाला विथ रेफरन्स मॅन्युअल्स मी रिप्लाय देतो. पटकन दिला नाही तरी थोड्या वेळानं का होईना रिप्लाय देतो. त्यामुळं काय होतं की आपलं पुस्तक समृद्ध व्हायला पण मदत होते, ॲज वेल ॲज मला नेक्स्ट टाईम काही त्यामध्ये सुधारणा करता येईल किंवा ती मुलं व्यवस्थित पाहता येईल. पुस्तक व्यवस्थित रीड करत होते याचं काही ना काहीतरी हे मिळतं, पोचपावती मिळते. ठीक आहे. त्यामुळं पुस्तकातील चुका जर तुम्हाला फाइंड आउट झाल्या, सरांना कसं सांगू काय सांगू नाही, तुम्ही निश्चितच सांगा. त्या इतरांच्या पण चुका व्हायचं टळून जातील, एक चांगलं काम होऊन जाईल. सो मोस्ट वेलकम. 99% आपलं बुक ओके झालेलं आहे, परंतु काही ज्या मायनर मिस्टेक्स वगैरे आहेत त्यामुळं आपलं पुस्तक समृद्ध होऊन जाईल. त्यामुळे मी तुमच्याकडून वेट करतो आहे. नीट वाचा, लाईन टू लाईन रीडिंग बिटवीन द लाईन्स, डायरेक्ट पाठ करून टाका. ओके, भेटू आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. सगळेच लेक्चर रेकॉर्ड करून टाकण्याचा प्रयत्न राहील माझा. त्यामुळे मला थोडासा वेळ तुम्ही देणे गरजेचं आहे. डेफिनेशनसाठीच 1 तास गेलेला आहे मित्रांनो. ॲक्च्युली माझे 3 तास गेले, कारण 3 वेळा मी रेकॉर्ड केलेला आहे. तर पूर्ण कोर्स अपलोड करण्यासाठी 100-110 तास तरी लागतील असं वाटतंय मला मित्रांनो. पण करू. ओके चालेल, ठीक आहे. थँक्स लॉट. काय प्रॉब्लेम्स असतील, क्वेश्चन्स असतील, शंका असतील, डायरेक्टली यू कॅन मेसेज मी ऑन टेलिग्राम. ओके, देअर यू आर. गुड नाईट.